हॅलो एव्हरीवन, मी अंकिता बेर्डे. ए टू झेड फार्मा नॉलेज ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट सिलेबस ओरिएंटेशन. कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट ह्या सब्जेक्टला तुम्हाला थिअरीसुद्धा आहे ॲज वेल ॲज इट इज फॉर दी प्रॅक्टिकल ऑल्सो. इन दी annual period there will be the 3 unit test will be carried out, which is of the 40 marks, and that 40 will converted into the 20. पूर्ण ह्या वर्षामध्ये तुमच्या 3 युनिट टेस्ट ह्या घेतल्या जातील. सो आउट ऑफ दॅट 3 युनिट टेस्टपैकी जे बेस्ट ऑफ 2 असेल, म्हणजे कुठल्याही विषयामध्ये ज्या 2 विषयांमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स असतील 3 युनिट टेस्टपैकी, सो ते विषय जे काही आहेत ते जे कुठल्या 2 टर्म्स ज्या काही असतील युनिट टेस्ट असतील, युनिट टेस्ट 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, सो ते रँडमली काय केलं जाणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 चांगले मार्क्स असतील त्याचा ॲव्हरेज आहे ते घेतलं जाणार फायनलला. आणि तुमचा थिअरीचा पेपर असेल हा 80 मार्क्सचा पेपर असतो तुमचा. सो इथे चॅनलची लिंक आहे, ही या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आहे. आणि तुम्हाला जर ही PPT हवी असेल सो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी अंडर द डिस्क्रिप्शन बॉक्स ही PPT आहे ही अपलोड करेन. देन कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट टोटल सिलेबस आहे 75 अवर्सचा. 25 त्याच्यानंतर 75 अवर्सचं तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. 3 अवर्स पर वीक त्याचे लेक्चर्स आहेत, दॅट विल बी कॅरीड आउट. कोर्स कोड आहे ER 20-22T. देन नाव सी द स्कोप काय आहे सब्जेक्टचा, दॅट इज हा जो कोर्स आहे, द कोर्स इज डिझाईन टू इम्पार्ट दी बेसिक नॉलेज अँड स्किल टू प्रोव्हाइड दी व्हेरियस फार्मास्युटिकल केअर सर्व्हिसेस. आता कम्युनिटी सेटअप म्हणजे काय की तुम्हाला यू आर व्हेरी वेल नोन अबाउट दी केमिस्ट अँड द ड्रगिस्ट, किंवा फार्मसी ही जी कन्सेप्ट आहे, फार्मसी इज नॉट जस्ट अँड दी फार्मसी म्हणजे काय, तर तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेतलं तर नुसतं फार्मसी त्याला म्हणत नाहीत. एखादं म्हणजे हॉस्पिटल अटॅच जे काही मेडिकल असेल किंवा रेग्युलर जे कम्युनिटी फार्मसी असतात तर त्याला आपण फार्मसी असं म्हणतो. जे मेडिकल असतात त्याला आपण फार्मसी असं म्हणतो. हा जो सब्जेक्ट आहे पर्टिक्युलरली कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट, सो स्टुडंट्सला त्याचं बेसिक नॉलेज पाहिजे की कम्युनिटी फार्मसीचा सेटअप काय आहे, देन कुठच्या फार्मास्युटिकल केअर सर्व्हिसेस आहेत ज्या पेशंटला दिल्या जातात, अँड जनरल प्रॅक्टिशनर्स जे काही आहेत. सो पूर्णपणे हा दॅट इज दी स्कोप ऑफ द सब्जेक्ट. देन दिस कोर्स विल डिस्कस अबाउट दी एस्टॅब्लिशिंग अँड रनिंग अ कम्युनिटी फार्मसी अँड इट्स लिगल रिक्वायरमेंट्स. म्हणजे जर तुम्हाला कम्युनिटी फार्मसीचा सेटअप करायचा असेल तर त्याच्यासाठी लिगल रिक्वायरमेंट्स काय काय असतात, म्हणजे जनरल कंडिशन्स ऑफ द ग्रँटिंग ऑफ द लायसन्स, देन रिगार्डिंग दी परमिशन्स, रिगार्डिंग दी प्रिमायसेस, काय काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ते आपल्याला बघायचं आहे. देन हाऊ टू एस्टॅब्लिश द कम्युनिटी फार्मसी, हाऊ टू रन द कम्युनिटी फार्मसी, म्हणजे तुम्हाला मेडिकल तुम्हाला रन करायचं आहे. मेडिकल इन द सेन्स मेडिकल म्हणजेच फार्मसी. ओके, वी आर द प्रोफेशनल पर्सन, सो इन्स्टेड ऑफ द मेडिकल दॅट एव्हरीवन अमॉंग अस वी शुड यूज द वर्ड फार्मसी. देन प्रोफेशनल अस्पेक्ट्स ऑफ द हँडलिंग अँड फिलिंग द प्रिस्क्रिप्शन. सो प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर जनरल प्रॅक्टिशनर्सकडून, फिजिशियन्सकडून प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर हाऊ टू हँडल दॅट प्रिस्क्रिप्शन, हाऊ टू डिस्पेन्स दी मेडिकेशन्स दॅट वी आर गोइंग टू सी हिअर. देन पेशंट काउन्सिलिंग ऑन द डिसीजेस, प्रिस्क्रिप्शन ऑर द नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग. पेशंटला तुम्हाला काउन्सिल करायचं आहे, म्हणजे काय तर ते जे मेडिसिन असेल एखादं पेशंटला सांगायचं आहे तुम्ही ते मेडिसिन कसं घ्यायचं, त्याचं यूज काय आहे. देन रिगार्डिंग दी प्रिस्क्रिप्शन, कोणती औषधं म्हणजे वन्स इन अ डे घ्यायची आहेत की ट्वाईस इन अ डे घ्यायचे आहेत, दॅट यू हॅव टू टेल देम. ऑर द नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग म्हणजे ओव्हर दी काउंटर ड्रग्स जे काही असतात, सो त्याच्याबद्दल तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे. देन स्कोप फॉर परफॉर्मिंग दी बेसिक हेल्थ स्क्रीनिंग इन दी कम्युनिटी फार्मसी सेटिंग. सो हेल्थ स्क्रीनिंग म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल की जनरली असतं की फार्मसीमध्ये फ्री ब्लड शुगर चेकअप और फ्री द वेट चेकअप. सो ह्या ज्या काय दिल्या जातात सर्व्हिसेस दिल्या जातात की फ्रीमध्ये ब्लड शुगर चेक केली जाते, किंवा काही ठिकाणी फ्रीमध्ये BP चेक केलं जातं, वेट चेक केलं जातं, किंवा BMI जो काही आहे बॉडी मास इंडेक्स तो सांगितला जातो. सो ह्या ज्या बेसिक हेल्थ स्क्रीनिंग टेस्ट कोणत्या कोणत्या असतात, त्याचा स्कोप काय आहे,
आणि कम्युनिटी फार्मसीमध्ये त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, दॅट इज हे ज्या कोर्सचे काय आहेत हे म्हणजे टोटल कम्युनिटी फार्मसी शिकल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजणार आहेत. त्या म्हणजे त्याच्यामधले पहिली आहे की कम्युनिटी फार्मसी एस्टॅब्लिश करणं, त्याच्यासाठी लिगल रिक्वायरमेंट्स काय काय असतात, लायसन्सच्या रिक्वायरमेंट्स काय काय असतात त्या, देन हाऊ टू हँडल द प्रिस्क्रिप्शन, प्रोफेशनल अस्पेक्ट्स ऑफ हँडलिंग अँड फिलिंग द प्रिस्क्रिप्शन. देन नेक्स्ट मेजर पार्ट आहे आणि हा 5th चॅप्टर आहे तुमचा पेशंट काउन्सिलिंगचा, अँड इट्स व्हेरी बिग चॅप्टर. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आहेत, ट्युबरक्युलोसिस, देन एड्स, कॅन्सर, देन some menstrual diseases are there, then BP, sugar, hyperthyroidism. सो these diseases are there in that patient counseling. हा मोठा पार्ट आहे त्याच्यामध्ये. आणि 4th आहे ते म्हणजे बेसिक हेल्थ स्क्रीनिंग टेस्टचा इम्पॉर्टन्स काय काय आहे, दॅट वी आर गोइंग टू सी हिअर. These are the course objectives. So after the completion of the course you will know about म्हणजे हा पूर्ण इयर हे कम्युनिटी फार्मसी शिकल्यानंतर यू विल डिस्क्राईब दी एस्टॅब्लिशमेंट, लिगल रिक्वायरमेंट्स अँड द इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कम्युनिटी फार्मसी. मीन्स if you want to set up the pharmacy, then what are its legal requirements, then regarding the prescription, how to handle the prescription, how to dispense the medication errors, and suppose if there are any problems in the prescription, then what steps should be taken, how to consult with the physician if any errors in the prescription, then to counsel the patients about the various diseases on the prescription drugs as well as the non-prescription drugs, म्हणजेच OTC ओव्हर द काउंटर ड्रग जे काही असतात त्याचं काउन्सिलिंग तुम्हाला करायचं आहे. देन परफॉर्म द बेसिक हेल्थ स्क्रीनिंग ऑन पेशंट्स अँड इंटरप्रेट दी रिपोर्ट्स इन द कम्युनिटी फार्मसी सेटिंग्स. म्हणजे जेव्हा कोणी पेशंट तुमच्याकडे येईल कम्युनिटी फार्मसीमध्ये येईल, सो दॅट टाईम बेसिक हेल्थ स्क्रीनिंग टेस्ट ज्या काही आहेत ह्या तुम्हाला परफॉर्म करायच्या आहेत फार्मसीमध्ये, आणि त्याचा रिपोर्ट जो काही आहे हा रिपोर्ट जनरेट करायचा आहे, आणि फर्दर ॲक्शन्स जे काही आहेत म्हणजे हिस्ट्री ऑफ द पेशंट, देन मेडिकेशन्स ऑफ द पेशंट, सो तो जो डाटा आहे तो तुम्हाला जनरेट करायचा. सो दॅट थिंग्स यू आर गोइंग टू लर्न स्टेप बाय स्टेप. देन दीज आर दी कोर्स आउटकम्स, हे कोर्स आउटकम्स आहेत. देन नाव सी दी टॉपिक्स, त्याच्यामधला चॅप्टर 1 आहे कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला हेल्थची डेफिनेशन आहे, डिसीजची डेफिनेशन आहे, सो दॅट डेफिनेशन. देन हिस्ट्री ऑफ द कम्युनिटी फार्मसी, देन डेव्हलपमेंट ऑफ द कम्युनिटी फार्मसी अँड इंटरनॅशनल सिनारिओ अँड इंडियन सिनारिओ. सो ह्याच्यावरती लास्ट टाइम दॅट इज क्वेश्चन as write a note on the international scenario of the community pharmacy. So this time that can be question asked on the Indian scenario for the 5 marks. So total topic आहे हा 2 hours आहे, कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस आहे. देन नेक्स्ट इन दॅट त्याच्यामध्ये परत आहे स्कोप आहे कम्युनिटी फार्मसीचा, कम्युनिटी ऑर दी डिफरंट functions which are performed by the community pharmacists or the services given by. So that is in this chapter, that is community pharmacy practice. Then second chapter, it is for the 3 hours. It is also the major chapter and 3 mark questions mostly asked on this chapter, that is regarding the SOPs. SOPs means standard operating procedure. सो SOP म्हणजे काय असतं, समजा एखादं प्रिस्क्रिप्शन आलं तुमच्या इथे तुमच्या फार्मसीमध्ये, एक पेशंट आला, पेशंट प्रिस्क्रिप्शन घेऊन आला, त्याच्यानंतर व्हॉट दी फर्दर प्रोसिजर्स तुम्हाला काय काय करायचे. दॅट इज फॉर एक्झाम्पल ग्रीड दी पेशंट विथ दी स्माईल फर्स्टली, देन सेकंड रीड what the drugs are there, what the medications are there. So then after that dispense that medication, then counsel that patient. So ह्या ज्या स्टेप्स असतात त्या SOP. देन गुड फार्मसी प्रॅक्टिसेस हा जो कॉन्सेप्ट आहे. देन प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द कम्युनिटी फार्मसी हा जो मेजर पार्ट आहे ह्या चॅप्टरमधला. सो दॅट वी आर गोइंग टू सी हिअर. हा झाला तुमचा सेकंड चॅप्टर झाला. देन नेक्स्ट 3rd चॅप्टर आहे. इट इज ऑल्सो दी व्हेरी व्हेरी बिग चॅप्टर, प्रिस्क्रिप्शन अँड द प्रिस्क्रिप्शन हँडलिंग. देन हिअर प्रिस्क्रिप्शन आणि डिफरंट पार्ट्स आहेत प्रिस्क्रिप्शनचे. इट इज ऑल्सो इन प्रॅक्टिकलला प्रिस्क्रिप्शन पहिले जर एक्सपेरिमेंट बघितले, पहिले 10-12 जर एक्सपेरिमेंट अप टू द 10 to 12 एक्सपेरिमेंट्स,
जर पहिलं तुम्ही सर्व एक्सपेरिमेंट बघितलेत तर त्याच्यामध्ये पूर्ण ते जे एक्सपेरिमेंट आहेत ते बेस्ड ऑन प्रिस्क्रिप्शनच आहेत कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंटच्या मॅन्युअलला. पहिल्यांदा तुम्हाला प्रिस्क्रिप्शनची डेफिनेशन, देन डिफरंट पार्ट्स आहेत प्रिस्क्रिप्शनचे, दॅट इज सुपरस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन्स, इन्स्क्रिप्शन्स, सिग्नेचरा. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट, म्हणजे सुपरस्क्रिप्शन म्हणजे सिम्बॉल असतो तो RXचा सिम्बॉल असतो, दॅट इज वी आर प्रेईंग टू दी गॉड, दॅट इज इन दी लॅटिन टर्म्स. इट इज मीथ दॅट we are praying to the god, that is Jupiter, to cure that patient, so that RX sign is there. Then सुपरस्क्रिप्शन पार्ट आहे, दॅट इज सुपरस्क्रिप्शन. देन इन्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर सगळे जे डिटेल्स असतात, म्हणजे मेडिसिनचं नाव दिलेलं असतं, किती टॅबलेट्स आहेत त्या लिहिलेल्या असतात, देन तो डोस कधी घ्यायचा त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली असते, तो पार्ट असतो, तो म्हणजे इन्स्क्रिप्शनचा पार्ट असतो. सो इन्स्क्रिप्शन. देन सिग्नेचरा काय आहे, डायरेक्शन टू द फार्मासिस्ट इज गिवन इन दी विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन, किंवा डायरेक्शन टू दी पेशंट इज गिवन इन द विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन. सो दॅट यू आर गोइंग टू लर्न हिअर. देन लिगॅलिटी ऑफ द प्रिस्क्रिप्शन, और दी लिगॅलिटी ऑफ द प्रिस्क्रिप्शन म्हणजे लिगल रिक्वायरमेंट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन. सो त्याच्यामध्ये इन जनरल चॅप्टरमध्ये वी विल सी इन डिटेल, बट लिगल म्हणजे काय की त्याच्यामध्ये पहिलं असतं ते फिजिशियनचं नाव असलं पाहिजे, डेट कंपल्सरी असली पाहिजे, देन जे कोणी फिजिशियन्स असतील त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कंपल्सरी तिथे असला पाहिजे, दॅट इज लिगॅलिटी. देन मेडिसिन्स आहेत, देन मेन म्हणजे लास्टला स्टॅम्प जो काही आहे, स्टॅम्प अँड सिग्नेचर ऑफ दॅट पेशंट, ऑफ दॅट फिजिशियन, ती तिथे असली पाहिजे. पेशंटचं नाव हे फुल नेम लिहिलं पाहिजे, एज पेशंटचं मेन्शन केलेलं असलं पाहिजे, देन वेदर दॅट पेशंट इज फिमेल ऑर मेल, सो दॅट इज द जेंडर ऑफ द पेशंट दॅट शुड बी मेन्शन देअर. सो दीज आर द सर्टन लिगल रिक्वायरमेंट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन. Then labeling, so main label, then ancillary label or auxiliary label, then pictograms which are there. So pictogram, it is nothing but through the pictures that information is conveyed. Means suppose eardrop is there and you have to put that eardrop 3 times in a day, once in the morning. So morning in that sun, that is the morning, means how the morning picture of the sun it is draw there. Then in the afternoon, so afternoon picture of the sun, and the evening that is in the night. If you have to put in the night, so then moon sign आहे ते तिथे इंडिकेट केलेलं असतं. सो अशा प्रकारे जे पिक्टोग्राम जे काय आहेत म्हणजे पिक्चरच्या फॉर्मॅटमध्ये जो डोस कसा घ्यायचा आहे, सो दॅट इज इट इज हिअर. आणि सेम पिक्टोग्राम ऑल्सो राईट अ शॉर्ट नोट ऑन दी पिक्टोग्राम अँड ड्रॉ एनी 2 पिक्टोग्राम्स. पिक्टोग्राम ऑर द इम्पॉर्टन्स ऑफ द पिक्टोग्राम. सो हा जनरली क्वेश्चन विचारला जातो 3 मार्क्सला पिक्टोग्राममध्ये. देन ब्रीफ इन्स्ट्रक्शन ऑन द डिफरंट मेडिकेशन युजेस, म्हणजे regarding the tablet, regarding the capsule, regarding the ointment, or the suppositories or pessaries are there. Then auxiliary label जे काही आहे, auxiliary label म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आय ड्रॉप असेल आणि त्याच्यावरती जर वाचलं तुम्ही, आय ड्रॉपच्या लेबलवरती मेन्शन केलेलं असतं इफ इरिटेशन परसिस्ट. जर इरिटेशन होत असेल म्हणजे तो ड्रॉप घातल्यावरती जर तुम्हाला तुमच्या आईजमध्ये इरिटेशन जर होत असेल, देन स्टॉप दी यूज और कन्सल्ट टू दी फिजिशियन. देन त्याचा यूज आहे तो तुम्ही बंद केला पाहिजे, त्याचा वापर बंद केला पाहिजे आणि फिजिशियनसोबत बोलून घेतलं पाहिजे. सो दॅट इज दी ऑक्झिलरी लेबल. ह्याला ऑक्झिलरी लेबल म्हणतात. देन डिस्पेन्सिंगची प्रोसेस काय असते, गुड डिस्पेन्सिंग प्रॅक्टिसेस काय काय आहेत. देन डिस्पेन्सिंग एरर्स. डिस्पेन्सिंग एरर्स लाईक लासा ड्रग्स आर देअर, दॅट इज लाईक अलाईक और साऊंड अलाईक. म्हणजे काय काय मेडिसिन्स असतात, सो त्याचं नेम काय असतात की सिमिलर असतात, दॅट इज दिसताना त्यांची नावं किंवा दिसताना ते ड्रग सिमिलर दिसतात आणि त्यांचे साऊंड्स जे काही आहेत ते सिमिलर दिसतात. लासा ड्रग्स आर देअर. सो सम दीज आर द डिस्पेन्सिंग एरर्स. देन व्हॉट आर दी स्ट्रॅटेजीज, की हे जे डिस्पेन्सिंग एरर्स जे काही असतात, सबस्टिट्यूट देताना काही वेळेला एरर्स येतात. सो हे एरर्स जे काही ते मिनिमाइज कसे करता येतील, दॅट इज दिस सम स्ट्रॅटेजीज आर देअर टू मिनिमाइज दॅट डिस्पेन्सिंग
एरर्स हा झाला थर्ड चॅप्टर. देन आफ्टर दॅट फोर्थ चॅप्टर आहे कम्युनिकेशन स्किल्स अँड इट इज व्हेरी दी मोस्ट इंटरेस्टिंग चॅप्टर कम्युनिकेशन स्किल्स. दॅट इज सी इट्स नॉट ओनली फॉर दी पर्पज ऑफ द स्टडीज. दिस communication skill chapter you will it will be very very helpful for you in your futures. Means if you are going for any interview after completing your DPharm course, and in general also regarding the personality development also, this chapter is the most interesting chapter and the many things are there to learn from this chapter. So communication skills हा जो चॅप्टर आहे की ह्या चॅप्टरमध्ये नुसतं स्टडी पुरतंच नाही आहे की कम्युनिटी फार्मसी या सब्जेक्ट पुरताच हा चॅप्टर मर्यादित नाही आहे, तर इन फ्युचरसुद्धा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की टिप्स दिलेल्या आहेत. बॉडी लँग्वेज आहे की हाऊ टू बिहेव, देन हाऊ टू बिहेव विथ दी पेशंट, हाऊ टू बिहेव विथ दी फिजिशियन. सो दीज आर दी व्हेरी नाईस चॅप्टर. ह्याच्यामध्ये डेफिनेशन, वेगवेगळ्या टाईप्सचे कम्युनिकेशन स्किल्स, दॅट इज व्हर्बल कम्युनिकेशन स्किल, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन स्किल, देन हाऊ टू इंटरॅक्ट विथ दी प्रोफेशनल्स अँड पेशंट 1-to-1, देन ओव्हर द टेलिफोन, रिटर्न कम्युनिकेशन स्किल, देन बॉडी लँग्वेज, देन पेशंट इंटरव्ह्यू टेक्निक. सो पेशंट इंटरव्ह्यू टेक्निक म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जर तुम्ही काउन्सिल करताय पेशंटला किंवा पेशंटची हिस्ट्री जर तुम्हाला विचारले, पेशंटची हिस्ट्री तुम्हाला हवी असेल, सो इन दॅट टाईम हाऊ टू आस्क दी क्वेश्चन्स इन दी व्हेरी पोलाइटली विदाउट without that patient should not feel any disturbances or any bad something about that disease and all. So this fourth chapter communication skill. Then now see fifth chapter, and it is a very big chapter and it is for the 10 hours and major chapter, and there are the many notes where see if you read this highlighted third point, that is patient counseling points for the chronic diseases or disorder. सो ह्याच्यामध्ये जे डिसीजेस आहेत, हायपरटेन्शन, डायबेटीस, अस्थमा, ट्युबरक्युलोसिस, COPD अँड एड्स. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला नोट विचारली जाते अँड पूर्ण 5 मार्काला हा क्वेश्चन्स विचारला जातो. राईट द पेशंट काउन्सिलिंग पॉईंट्स फॉर दी हायपरटेन्शन ऑर डायबेटीस. देन हिअर पेशंट काउन्सिलिंग डेफिनेशन, बेनिफिट्स ऑफ पेशंट काउन्सिलिंग किंवा पेशंट काउन्सिलिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे, काउन्सिलिंगचे कंटेंट काय आहेत, then what are the barriers in the effective counseling. then next see 3 मार्काला नोट ह्याच्यामध्ये विचारली जाते ते म्हणजे PPI, पेशंट पॅकेज इन्सर्ट, म्हणजे त्याचं डेफिनेशन, देन पेशंट पॅकेज इन्सर्ट त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, पेशंट पॅकेज इन्सर्ट इन दॅट त्याचा इंडियामध्ये PPI यूज इन दी इंडिया अँड दी अदर कंट्रीज. सो PPI म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये इफ सपोज जर एखादी टॅबलेट असेल, सपोज ग्लायकोमेट GP1 ही डायबेटीससाठी टॅबलेट यूज केली जाते. सो ग्लायकोमेट GP1, सो त्याच्यामध्ये ओव्हरऑल जी हिस्ट्री, ओव्हरऑल वी कॅन से मोनोग्राफ यू नो, यू आर ऑलरेडी स्टडीड दी मोनोग्राफ इन फार्मास्युटिक्स फर्स्ट इयर. सो हा पूर्ण मोनोग्राफ आहे त्याचा, म्हणजे ग्लायकोमेट GP1 ज्याच्यामध्ये ते जे काय असतील ड्रग असतील, पायोग्लिटाझोन असेल, सो पूर्ण त्या ड्रगबद्दल काय दिलेले असते इन्फॉर्मेशन, त्याचं मॉलिक्युलर वेट, देन फॉर्म्युला काय आहे त्याचा, देन साईड इफेक्ट्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स यूज. सो दॅट इज पेशंट पॅकेज इन्सर्ट, त्याला पेशंट पॅकेज इन्सर्ट असं म्हणतात. देन पेशंट इन्फॉर्मेशन लिफलेट, दॅट इज PIL. सो डेफिनेशन अँड पेशंट इन्फॉर्मेशन लिफलेट्स आर देअर. हा 5th चॅप्टर मेजर चॅप्टर आहे पेशंट काउन्सिलिंग. देन नाव सी दॅट इज these are the little bit smaller chapters are there. Medication adherence, in that definition, then factors which are influencing the non-adherence, then strategies to overcome the non-adherence. So medication adherence, it is there. Then health screening services in community pharmacy. So different health screening, that is I had told already in the beginning in the course objective. सो फ्री प्रेशर चेकअप असेल, देन फ्री शुगर चेकअप जे असेल, जे BP मेजरमेंट असेल, जे कम्युनिटी फार्मसीमध्ये ह्या सर्व्हिसेस दिल्या जातात. सो ह्या सर्व्हिसेस टोटल त्याच्यामध्ये 34 पॅरामीटर्स आहेत की ज्या कुठल्या हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस आहेत. देन त्याचा स्कोप काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे,
आणि ह्या चॅप्टरमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला BP इन्स्ट्रुमेंट, स्पिग्मोमॅनोमीटर, बोथ डिजिटल ॲज वेल ॲज दी मॅन्युअल, देन हाऊ टू कॅल्क्युलेट दी BMI कॅल्क्युलेशनची प्रोसिजर, देन हाऊ टू कॅल्क्युलेट दी ब्लड शुगर लेवल, सो ग्लुकोमीटर जो काही आहे सो त्याची जी प्रोसिजर जे काही आहे, सो रुटीन मॉनिटरिंग, अर्ली डिटेक्शन अँड दी रेफरल ऑफ दी अनडायग्नोस्ड केसेस. सो हेल्थ स्क्रीनिंगमध्ये त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टन्स काय आहे, सपोज त्याच्या पेशंटला ओबेसिटी डिटेक्ट झाली असेल किंवा BP जे काही आहे, जेव्हा हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस हे ॲक्च्युली कम्युनिटी फार्मसीमध्ये केल्या जातात. सो BP डिटेक्ट झाला असेल, सो फर्दर दॅट पेशंट ही कॅन कन्सल्ट टू दी फिजिशियन अँड ही कॅन फर्दर टेक दी ट्रीटमेंट. सो त्याचं मेन एम काय असतो की लाईफ फर्दर पुढे जाऊन कुठच्या लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस आहेत हे त्या पेशंट्सला होऊ नयेत. सो दॅट्स वाय दिस हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस आर देअर, दे आर परफॉर्म इन दी कम्युनिटी फार्मसी. देन आफ्टर दॅट नेक्स्ट चॅप्टर 8th चॅप्टर, दॅट इज OTC मेडिकेशन, ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स आहेत. सो डेफिनेशन here OTC medicationची, and there is a need of this OTC medication, then role of the pharmacist in OTC medication dispensing. सो पहिल्यांदी फर्स्ट आता OTC मेडिकेशनची, ओव्हर द काउंटर मेडिकेशन घ्यायची गरज काय असते. सपोज एखादं कम्युनिटी फार्मसी आहे आणि तिथे फिजिशियन्स पण आहेत. समजा एखादा पेशंट आहे, रात्री आजारी वगैरे पडला, समजा त्या पेशंटला ही सफरिंग फ्रॉम दी कॉमन कोल्ड आणि दॅट टाईम सपोज फिजिशियन अवेलेबल नाही आहे तिथे, दॅट टाईम ही कॅन टेक दॅट OTC मेडिकेशन. कॉमन कोल्डसाठी लागणारं जे मेडिकेशन्स आहे, अँटीहिस्टामाइन ड्रग आहे, तो ते पेशंट तात्पुरतं घेऊ शकतो की जेणेकरून फिजिशियन्सकडे जाईपर्यंत ही शूड फील द रिलीफ. सो दॅट इज OTC मेडिकेशन, त्याचा नीड आहे ती. देन OTC मेडिकेशन्स इन द इंडिया. Then what are the counseling parameters for these OTC products which are there. Then self medication, self medication point hai, and this self medication point, it is very big point, that is सेल्फ मेडिकेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे, रोल काय आहे फार्मासिस्टचा इन दी सेल्फ मेडिकेशन, इन दी प्रमोटिंग दी सेफ प्रॅक्टिसेस ड्युरिंग द सेल्फ मेडिकेशन. देन नेक्स्ट सी मायनर एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. देर आर दी मेनी पेन मॅनेजमेंट, कफ, कोल्ड, डायरिया, कॉन्स्टिपेशन. सो दीज आर दी, यू कॅन सी what are the OTC medications are available for these minor ailments, and what are these. ह्याच्यामध्ये मेन काय असतं की पेन जर असेल, सो पेन कुठल्या टाईपचे पेन आहेत किंवा कॉमन कोल्ड हे कुठल्या टाईपचं कॉमन कोल्ड आहे. सो इन दॅट चार्ट फॉर्ममध्ये हे सगळे डिसीजेस आहेत आणि त्याची OTC मेडिकेशन त्याला काय अवेलेबल आहे आणि त्याचे सिम्पटम्स काय काय असतात. सो दॅट यू आर गोइंग टू लर्न इन दिस चॅप्टर. इट इज बिग चॅप्टर, over the counter medications OTC, and the last chapter, and it's much bigger chapter, and it is which is of the 25 hours chapter, community pharmacy management. So overall ह्याच्यामध्ये लीगल रिक्वायरमेंट्स सेटअप करण्यासाठी लीगल रिक्वायरमेंट्स काय काय असतात, कम्युनिटी फार्मसीच्या लायसन्सच्या रिक्वायरमेंट काय असतात. देन प्रिमायसेस आहे, सो दॅट इज स्पेस रिक्वायर्ड. सो स्पेस जनरली रिक्वायर्ड, इट इज दी 10 centimeter square area it is required for the community pharmacy. Then not less than that, 10 centimeter square for the, and if suppose you are running both in the one place, that is wholesale store and the retail store, then 15 square meter area. Then for the wholesale, which area is there, so that is you are going to see here. Then how to select the site to establish the community pharmacy, that is by near to the physicians, then in the crowded areas. Then pharmacy designs and interiors, how to design the racks, and where to keep the refrigerator, where to keep the where to keep the computers. So these things are there. देन वेंडर सिलेक्शन, म्हणजे सप्लायर कसे सिलेक्ट करायचे आहेत, आपल्याला ऑर्डर कशी द्यायची आहे. देन प्रोक्युरमेंट, दॅट इज नथिंग बट दी परचेस. देन हाऊ टू कंट्रोल दी इन्व्हेंटरी, दॅट इज एव्हरीथिंग इन युअर बिझनेस. सपोज फॉर एक्झाम्पल कम्युनिटी फार्मसी आहे, सो कम्युनिटी फार्मसीमध्ये असणारं सगळं ही त्याची इन्व्हेंटरी आहे.
म्हणजे फ्रीज असेल, देन ती स्पेस जी काही आहे, फर्निचर आहे, कम्प्युटर आहे, प्रिंटर आहे. सो हे सगळं काय तर इन्व्हेंटरी येते त्या पर्टिक्युलर कम्युनिटी फार्मसीची. आणि मेन इम्पॉर्टंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे स्टॉक जो काही आहे, एव्हरीथिंग जे काही सगळी मेडिसिन्स आहेत. सो हाऊ टू मॅनेज दॅट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. म्हणजे इन्व्हेंटरी आहे, एकदम कमी पण असता कामा नाही आहे, एकदम जास्त पण असता कामा नाही आहे. दॅट यू आर गोइंग टू सी. देन फायनान्शियल प्लॅनिंग, देन डिफरंट अकाउंटन्सी इन द कम्युनिटी फार्मसी, दॅट इज डे बुक, कॅश बुक इज देअर. Then different pharmacy operation softwares, that is for example Dawa Infotech software is there. Then commonly used software is Medvision Gold software. You are regularly generally this software means suppose wellness, you all know very well about the wellness chemist and druggist. So in that they are using the Dawa Infotech. And generally in the retails and all, we are generally using that Medvision Gold software, that is the allied software. So its usefulness, its availability, then how to manage the relations with the customer, then audits, then regarding the SOP, and digital health or the M-Health, mobile health and online pharmacies, that is the 1mg role of that online pharmacies, that is 1mg is there. And there are the many are there, that is MedLife is also famous, online pharmacies are there. So these are the major part in this community pharmacy and management. And there are the many questions were asked on this chapter. There is also note asked on the digital health and the M-Health and online pharmacies. So this is all about the syllabus orientation of the community pharmacy and management. Total you have the 9 chapters, and amongst that OTC, patient counseling, and the last chapter community pharmacy and management. These are the very big chapter. And patient counseling, it is also the big chapter. So if you have any doubts, you can ask in the comment section. See, this is the software I had told in the last, Medvision Gold software. So you can see that is see here, masters under the category you can see, that is groups are there, ledger accounts, debtors, creditors area, then products, company wise. So if you click here in the company, then you will see the all the products company wise. Then category means see here in the category. So category मध्ये जर बघितलं तुम्ही, सगळे ड्रग्स तुम्हाला कॅटेगरी वाईज, अँटासिड, अँटीहिस्टामिनिक्स, देन अँटी अल्सर ड्रग्स, हे सगळे कॅटेगरी वाईज दिसतील. देन हिअर सेल्समन ऑल्सो. सो सेल्समन म्हणजे जे आता तुम्ही फार्मासिस्ट तिथे असतील किंवा सेल्समन असतील. सो सेल्समनने कोणते कोणते आत्तापर्यंत प्रिस्क्रिप्शन्स आहेत ते ह्याच्यावरती फिल केलेले आहेत सॉफ्टवेअरवरती. सो हा सगळा डाटा आहे, हा सगळा ह्या मेडविजन गोल्ड आहे ह्याच्यावरती दिसतो. सी हिअर अलाइड सॉफ्टवेअर, अलाइड सॉफ्टेक प्रायव्हेट लिमिटेड. देन डेबिट नोट रिपोर्ट, सो दॅट यू विल गेट हिअर. So this is all about the community pharmacy. See, sale reports, then purchase reports are also there criteria wise. Sale report, that is the party patient sales, म्हणजे आतापर्यंत पेशंट वाईज किती सेल झाला आहे. डॉक्टर सेल रिपोर्ट्स म्हणजे पर्टिक्युलर आता जे डॉक्टर आपल्याकडे रेकमेंड करतात प्रिस्क्रिप्शन, सो तो सेल किती आहे. पार्टी प्रॉडक्ट सेल मीन्स सपोज एखाद्या डिस्ट्रीब्युटर आहेत, सो त्याच्या थ्रू किती सेल झाला आहे. पेशंट सेल रिपोर्ट, देन युजर वाईज सेल, डेली टोटल सेल आहे. सो दॅट वी आर गेटिंग इन दिस सॉफ्टवेअर. सो स्टॉक रिपोर्ट्स आर देअर, देन अदर रिपोर्ट्स आर देअर, account reports. See, these are the certain images are there of this allied software. I have told you accountancy in the community pharmacy, ledger book, then day book, cash books are there. So this is the trial balance, you can see here. Then ledger, payment register, receipt register, then debtors, then about the debitors and creditors are there. Receivable, payables. Receivables means what are the patients which are there who doesn't pay the amount to us right now. Then payables means we are paying to the other parties, other the distributors. So product reports, near expiry products. See here, near expiry, company wise expiry, expiry and non moving processing. So that everything you will get in this
allied software. Thank you so much for fully watching this video. If you didn't subscribe to my channel, then please subscribe first and press the bell icon, so that when I will upload any video, you will get the notification of it. Thank you so much. Happy learning. And if you see the practicals videos of the community pharmacy and management, so under the channel, under the playlist, that is practicals of community pharmacy and management, you will get the all practicals starting from the first, that is handling of the prescription or introduction to the prescription, and in that activity and the questions and its answers also you will get there.